मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा संघर्षाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा एक नाव अतिशय करारीपणानं पुढे येईल, ते म्हणजे डॉक्टर शालीनताई पाटील, ज्यांना साक्षात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजकारणातली वाघीण असं म्हटलं होतं. त्या वाघिणीने आज वयाच्या 94व्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय. केवळ माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी ही त्यांची ओळख नव्हती, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महसूल मंत्री होत्या, कायद्याच्या पदवीधर होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जो मराठा आरक्षणाचा वणवा पेटलाय त्या मराठा आरक्षणासाठी पहिली ठिणगी टाकणाऱ्या आणि पहिला आवाज उठवणाऱ्या नेत्या म्हणजे शालिनीताई पाटील होत्या. आरक्षणासाठी स्वतःची मंत्रिपदाची खुर्ची पणाला लावणारं हे वादळ आज शांत झालंय. काल मुंबईतल्या माहीमच्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शालिनीताईंच्या बालपणापासून ते त्यांच्या ऐतिहासिक संघर्षापर्यंतचा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, शालिनीताईंचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील सातरोडपाडळी या गावातल्या एका साध्या कुटुंबात झाला. पण त्यांच्या घरातच लहानपणापासून पुरोगामी विचारांचा पगडा होता. त्यांचे वडील जोत्याजीराव फाळके हे त्या काळी महात्मा फुलेंच्या सत्यशोधकीय चळवळीत काम करायचे, त्यामुळे घरातच शिक्षणाविषयीची जागरूकता होती. मंडळी, ताईंची जिद्द असामान्य होती. ज्या काळात महिलांच्या शिक्षणाची दारं कवाडं बंद होती त्या काळात ताईंनी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून BA आणि पुढे जाऊन कायद्याचं शिक्षण घेतलं आणि त्या बॅरिस्टर झाल्या. कायद्याची हीच जाण त्यांना भविष्यात राजकीय संकटांशी लढताना कामी आली. ताईंचं वैयक्तिक आयुष्य सुरुवातीला खूप कष्टप्रद होतं. त्यांचा पहिला विवाह एका विद्वान न्यायाधीशांसोबत झाला होता, मात्र नीतीला काही वेगळंच मान्य होतं. लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्या पतीचं निधन झालं आणि ऐन तारुण्यात ताई एकाकी पडल्या. पण त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी मुंबई मंत्रालयात नोकरी मिळवली. याच काळात त्यांची भेट महाराष्ट्राचे लाडके नेते वसंतदादा पाटील यांच्याशी झाली आणि ताई दादांच्या PA म्हणून काम करू लागल्या. दादांच्या पहिल्या पत्नी आजारी असायच्या. अशा वेळी शालिनीताईंनी दादांना मोठी साथ दिली. त्यानंतर ताई आणि दादांची जवळीक वाढली आणि मग पुढे जाऊन वसंतदादा आणि शालिनीताई यांनी विधवा पुनर्विवाहाची मोहीम राबवत कायदेशीररित्या विवाह केला. महाराष्ट्राच्या राजकारणात या विवाहावरून ताईंवर अनेक हीन दर्जाची टीका झाली. काही विरोधकांनी तर त्यांच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवले. पण दादांचा ताईंवर पूर्ण विश्वास होता. आषाढी एकादशीची पांडुरंगाची शासकीय महापूजा असो किंवा राजकीय कार्यक्रम, दादांच्या खांद्याला खांदा लावून शालिनीताई खंबीरपणे उभ्या राहिल्या. ताई केवळ वहिनी म्हणून राहिल्या नाहीत, तर त्यांनी स्वतःचं राजकीय अस्तित्व सुद्धा निर्माण केलं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी महाराष्ट्राच्या काँग्रेसची धुरा ताईंवर सोपवली होती. यशवंतराव चव्हाण देखील त्यांना आदरानं मानायचे. 1980च्या दशकात AR अंतुले यांच्या मंत्रिमंडळात त्या राज्याच्या पहिला महिला महसूल मंत्री बनल्या. त्यावेळी त्यांचा दरारा खूप होता. महत्वाचे निर्णय घेण्याची त्यांची पद्धत आणि प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांना प्रशासनाची वाघीण असं म्हटलं जायचं. मंडळी, महाराष्ट्राला आजही पहिली महिला मुख्यमंत्री लाभलेली नाही, पण 1980च्या सुमारास हे पद शालिनीताईंना मिळेल अशी दाट शक्यता निर्माण झालेली होती. त्यांची विद्वत्ता, आक्रमकता यामुळे काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते धास्तावलेले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा शालिनीताईंवर मोठा विश्वास होता, म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसची मोठी जबाबदारी ताईंकडे सोपवलेली होती. यशवंतराव चव्हाणांसारखे महर्षी देखील ताईंच्या कामांचा आदर करत असत. 1981 मध्ये जेव्हा सिमेंट घोटाळ्यावरून मुख्यमंत्री AR अंतुले वादात अडकले होते, तेव्हा त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात शालिनीताईंची पडद्यामागची भूमिका अत्यंत कळीची मानली जाते. त्यांनी केवळ सांगलीच नव्हे तर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं 1999 ते 2009 या काळात प्रतिनिधित्व केलं. पक्षांतर झाली, पण त्यांची मतदारसंघातील पकड आणि लोकांचं त्यांच्यावरचं प्रेम मात्र कमी झालं नाही. म्हणजे आज मराठा आरक्षणाविषयी केंद्रस्थानी आहे, पण 80च्या दशकात जेव्हा या विषयावर बोलायला कोणीही तयार नव्हतं, तेव्हा शालिनीताईंनी आर्थिक निकषावर मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली होती. माताडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्यासोबत त्यांनी हा लढा सुरू केलेला होता. पण या भूमिकेसाठी ताईंना मोठी किंमत मोजावी लागली. महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकारण्यांना ताईंचे वाढतं वजन खटकू लागलं होतं. त्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणीही साथ दिली नाही. उलट त्यांना वाईट टाकण्याचेच प्रयत्न झाले. पण ताई हटल्या नाहीत. माझ्या समाजाला न्याय मिळत नसेल तर मला ही खुर्ची नको असं म्हणत त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्रिपदाचा आणि सत्तेचाही त्याग केला. राजमाता जिजाऊंवर जगातला पहिला चरित्र ग्रंथ लिहिणाऱ्या या रणरागिणीने आयुष्यभर संघर्ष या आपल्या आत्मचरित्राप्रमाणेच लढा दिला. या सगळ्यात शालिनीताई आणि शरद पवार यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. ताई नेहमी म्हणायच्या, पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला. जेव्हा शरद पवार दादांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून हे वैर सुरू झालं.
पुढील काळात ताईंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण तिथेही त्यांनी आपली तत्व सोडली नाहीत. मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायद्याचा पुनर्विचार या मुद्द्यांवर त्या ठाम होत्या. पवारांच्या धोरणांच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे 2006 मध्ये त्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी स्वतःचा क्रांती सेना नावाचा पक्ष काढला. दुर्दैवानं त्या काळात त्यांना जनतेची अपेक्षित साथ मिळाली नाही. वसंतदादांचं निधन आणि मुलगा चंद्रकांत पाटील याचा अपघाती मृत्यू या घटनांमुळे ताई वैयक्तिक आयुष्यातही खचल्या होत्या, पण त्यांचा राजकीय बाणा कायम होता. मंडई शालीनताईंच्या राजकीय आयुष्यातील शेवटचा मोठा संघर्ष म्हणजे जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना. हा मुद्दा त्यांच्या स्वाभिमानाचा आणि शेतकरी निष्ठेचा विषय होता. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी हा कारखाना उभा केला. मात्र राजकीय गणित आणि आर्थिक अडचणींमुळे हा कारखाना राज्य सहकारी बँकेनं थकबाकी वसुलीसाठी लिलावात काढला. 2010 मध्ये गुरु कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीने हा कारखाना केवळ 65 कोटी 75 लाख रुपयांना विकत घेतला. ताईंचा आरोप होता की हा व्यवहार पारदर्शक नसून कवडीमोल भावानं कारखाना लाटण्याचा हा राजकीय कट आहे. 2011 पासून ताईंनी या विक्री व्यवहाराविरोधात कंबर कसली. वयाच्या 80व्या आणि 90व्या वर्षी देखील त्या मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात स्वतःच्या कारखान्यासाठी लढा देत राहिल्या. हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचाच झाला पाहिजे ही त्यांची जिद्द होती. कारखान्यावर जेव्हा शासनानं अवसायक म्हणजेच लिक्विडेटर नेमला तेव्हा ताईंनी त्याला जोरदार विरोध केला. त्यांनी आरोप केला की चोर आणि दरोडेखोरांनी हा कारखाना हडप केलाय आणि मी तो पुन्हा मिळूनच शांत बसेन. एकूणच साताऱ्यातला जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हे त्यांचं स्वप्न होतं. हा कारखाना पुन्हा शेतकऱ्यांच्याच मालकीचा व्हावा यासाठी त्या शेवटपर्यंत लढत राहिल्या. याशिवाय ताईंनी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरीब रुग्ण आणि महिलांसाठी मोठं काम उभं केलं. आज शालीनताई पाटील आपल्यात नाही आहेत. मुंबईतल्या माहीमच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साताऱ्यातील कोरेगाव मधल्या पाडळी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःच्या हिमतीवर, बुद्धीवर आणि जिद्दीवर राजकारण करणारी एक वाघीण आज हरपली आहे. त्यांना राजकारण्यांनी साथ दिली नाही, त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली गेली, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, पण त्या झुकल्या नाहीत. आज जेव्हा मराठा समाज आरक्षणासाठी एकवटलाय तेव्हा ताईंच्या त्या पहिल्या आवाजाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्राच्या या रणरागिणीला आमचा मानाचा मुजरा. तुम्हाला शालीनताई पाटील यांचा कोणता निर्णय किंवा त्यांच्या आयुष्यातील कोणता प्रसंग सर्वात जास्त भावतो, त्यांच्या आयुष्याच्या कोणत्या घटना तुम्हाला प्रेरित करतात, कमेंट्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.